कोण आहे? कोण डोळ्याला पट्टी बांधताय? सोडा. मी आहे राजवी. सर सर अहो तुम्ही काय काय करताय? मी काढते. नाही 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 मिस मयुरी, रुमाल काढू नका प्लीज. का? कारण मला तुम्हाला सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? येस. कसलं सरप्राईज हो सर? काय करताय? येईल ना कोणीतरी. सर काय झालं? तुम्ही शांत का बसलात? काय बोलू काही कळत नाहीये हो मिस मयुरी. काय झालंय ना, आपलीच माणसं आपल्या शत्रूसारखी वागायला लागली आहेत हो. ते काय करतायत, ते आपल्यासारख्या लव्हर्सना वेगळं ठेवण्याचा डाव रचतायत अहो. हा सर पण त्याचा इथे काय संबंध? आणि किती वेळ ठेवणार तसं? मी काढ. नाही थांबा थांबा, मी तुम्हाला लगेच 1 मिनिटात सरप्राईज दे. तुम्ही तुमच्या राईटला वळा जरा प्लीज. अजून थोडंसं, थोडं अजून. बस. रेडी? सरप्राईज. सर तुम्ही इथे मग तुम्ही राजवीर सरांचा आवाज काढत होता? म्हणजे त्यांचा आवाज काढून तुम्ही माझी मस्करी करत होता? हो मिस मयुरी, हा काही कोणी परका नाहीये, मित्र आहे माझा, तेही अगदी जवळचा. 24 कॅरेट गोल्ड. करेक्ट. वहिनी सॉरी हा, ते म्हणजे माझ्या अंगात इतके किडे आहेत ना की ते मला स्वस्तच बसू देत नाहीत अहो. ते आहेच, पण मिस मयुरी खरं खरं सांगा, हसलात ना तुम्ही याच्या आवाजाला? हो सर, अगदी हुबेहूब आवाज काढला तुम्ही. हे तर काहीच नाही वहिनी. कॉलेजमध्ये असताना प्रोफेसरचे इतके आवाज काढलेत ना मी, आणि इतके कांड केलेत. काय रे विसरलं? ऑफकोर्स, ते काय विसरणार आहे मी. किंग ऑफ मिमिक्री म्हणायचं याला कॉलेजमध्ये. ते सगळे ठीक आहे, अजून खूप कला आहेत माझ्या अंगात, हळूहळू कळतील तुम्हाला. अरे तुम्ही लोक इथे काय करताय? जा ना, रेडी व्हा लवकर. तुम्ही जा आवरा. अरे मी करतो रे मदत बाबा, पडशील. हेवी आहे. तुम्ही मी बाहेर चल. अहो बाहेर कुठे? अहो आपण मगाशी बोललो नाही का? मी आणि मनूने सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही काम करा, पण आता असे एकटे बाहेर जाऊ नका. नाही काम 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 बाहेर. अहो ऐका माझं. भाऊ भाऊ, अरे बाहेर या लवकर. काय 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 कुठे काय झालं? भाऊ अरे हे बघ ना, एकटेच बाहेर जायला निघालेत, काम करायचं म्हणतायत. काम काम बाहेर. हो हो, कामाला जाऊया आपण. बाहेर काम जायचंय बाहेर. ऐका ऐका ऐका, आपण इथे आता थोड्या वेळाने जाऊया. हा थोड्या वेळाने जाऊया. हा आता 2 मिनिटं आपण बसूया. बसा 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 बसा. हा बसा, शांत व्हा शांत व्हा. पाणी हवंय का तुम्हाला? काम काम काम. हो हो हो. भाऊ अरे आत्ता कुठे त्यांना जरा बरं वाटलंय, बाहेर कुठे गेले आणि हरवले, काही झालं तर काय करणार? मयू पण घरी नाहीये रे, ती होती तर मला जरा आधार होता. काय झालं तर करणार काय? अगं हो, पण आता असेच घरी बसून राहिले तर त्यांच्या तब्येतीला अजून काहीतरी प्रॉब्लेम होईल ना. अरे पण थांब, एक काम करतो, यांना जाऊ दे बाहेर. अरे तू नको काळजी करू. अगं हवं तर मी जातो त्यांच्या मागे मागे, जरा मोकळ्या हवेत गेले ना की त्यांना बरं वाटेल. पण इथे घरात आता ते बसून राहिले तर परत काहीतरी प्रॉब्लेम आहे. बाबा चला जाऊया ना बाहेर. बाहेर काम काम. हो हो चला, काम शोधूया. या बाहेर बाहेर बाहेर. काम 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 काम. मी शोधीन. भाऊ अरे चांगलं आहे, मी मागे आहे. जा बघ बघा ती बघ. हो हो जातो जातो. लवकरात लवकर आबांना आणि मयूला हे कळवायला हवंय. मयूच काय ती यांची समजूत काढू शकते. सगळी तयारी झाली आहे? हो हो झाली. आता फक्त नवरा नवरी आले की आपण लगेच खेळायला सुरुवात करून टाकूयात. हा कॅरी सर, तू काय कुठे आहे? राजवीर सर आणि मयू किती वेळ झाला आता? त्यांचं गुलुगुलू झालं की ते येतील ना. कॅरी सर त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय ना,
आता नवीन लग्न झालेलं जोडपं गुलुगुलू नाही करणार तर कोण करणार? काय करेक्ट बोलता तुम्ही मिस ब्युटी. आपल्या लाईफ मध्ये पण लवकरच येणार असे दिवस. आपल्या आपल्या म्हणजे तुमच्या आणि आपल्या. तर ते एकत्र येणार का वेगळं वेगळं ते डिसाईड करावं लागेल. गॅरी सर, काही काय बोलता? आपले एकत्र कसे येतील? कोण येणार? काय प्रॉब्लेम आहे काय? आता आपलं लग्न झाल्यावर आपलं आपलं तुमचं एकट्याचं. हा, आपलं लग्न झाल्यावर आपण तर जानबुजके हरणार आपल्या वाईफ समोर. अय्या, किती रोमॅन्टिक ना. पण माझ्या बॉडीगार्डला कधीच हरू नाही देणार. काय काय कोणाला नाही हरू देणार? नाही, काही नाही. गॅरी, ब्युटी, अगं झाली की नाही सगळी तयारी? हो. हा, खेळाची सगळी तयारी झाली, पण नवीन जोडपं कुठे आलंय अजून? बघ ना आजी. गॅरी, गॅरी बोलव लवकर, दोघांना बोलव. हा, आपण आलोच. आजी मी आले. आले. ए वहिनी, हा? तू आली पण ब्रो कुठे आहे? आणि मम्मा पण दिसत नाही. नाही आले का? ठीक आहे, मी जाते आणि बोलवून आणते. ए वहिनी, तू ब्रोला बोलवायला जाशील ना तर रिटर्न पण यायचं आहे. हा हो. आले मी. येऊ का यामिनी आंटी? आंटी कोणाची रे? कोणाची? तुझी लायकी तरी आहे का? आणि मॅम म्हणायचं काय? यामिनी मॅम. आणि खोलीत येऊन विचारतोयस आत येऊ का म्हणून? सॉरी सॉरी, चुकलं माझं. आणि तुमचं चुकलंय त्याचं काय? बसायला सांगितलं मी तुला. बापरे, खूपच राग आलेला दिसतोय तुम्हाला. मुद्द्याचं बोल. बोलणारच आहे. मी इथे आल्यापासून तुम्ही अवॉइड करताय मला. मी का अवॉइड करेन तुला? कारण आहे त्याच्या मागे. माझ्या घरात लग्न होतं, मी बिझी होते. करेक्ट. तुम्ही बिझी होतात म्हणून मला यावं लागलं इथे. म्हटलं बघू यांच्या गंज लागलेल्या मेमरीला पॉलिश करता येत आहे का. मी तुमच्यासाठी आजपर्यंत जे काही केलं ते तुम्ही विसरलेलं दिसताय यामिनी मॅम. मी विसरले नाहीये म्हणूनच तर सगळं सुरळीत चाललंय ना. काय सुरळीत चाललंय मला तर काही दिसत नाही. ते म्हणजे तुमच्या घरात लग्न होतं, त्या गडबडीत तुम्ही बिझी होतात हे मी समजून घ्यायचं. तुम्ही माझा प्रॉब्लेम समजून घेणार नाही का? तुम्ही आजपर्यंत दिलेला एकही शब्द मी पाडला नाहीये, विसरलात का यामिनी मॅम? दुबईत त्या आरवीला सोबत कोण करत होते? मीच ना. अहो मी वेलविशर मॅडम तुमचा. वेलविशरकडे असं कोणी दुर्लक्ष करतं का? तुम्ही तर माझ्यापेक्षा इतक्या मोठ्या, मी तुम्हाला वेगळं काय समजवणार नाही का? काय यामिनी मॅम, तुम्ही तर अगदी परकच करून टाकलो मला यामिनी मॅम.
तुझ्याकडे दुर्लक्ष का करेन मी? आणि मी मॅम 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 अहो बाहेर सगळे बोलवत आहेत तुम्हाला. आलेच. बर. मॅम कोणी होतं का आता इथे? मला असं वाटलं की तुम्ही कोणाशी तरी बोलताय. एकटं बोलायला वेळ लागलाय का मला? की तुला भास झालाय? काय? सॉरी मयुरी, तुझं चाळीतलं घर नाही, सराफांचा बंगला आहे. त्यामुळे कुठल्याही खोलीत जाण्याआधी नॉक करायचं. मॅनर्स माहित नसतील तर शिकून घे. सॉरी मॅम, यापुढे नाही होणार असं. सर अहो चला, बाहेर वाट बघतायत सगळी. आपल्याला खेळ खेळायचे ना. हो तयार झालोच आहे. चला लवकर. आणि सर अहो ते आर्यन दिसले नाहीत कुठे. ते त्यांनाही बोलवले खाली. तो असेल इथेच कुठेतरी असेल. पण सर तुम्ही याआधी मला कधी त्यांच्याबद्दल काही सांगितलं नाही. आता जर मी त्याच्याबद्दल बोलायला गेलो ना तर दिवस लागेल अख्खा. अहो लहानपणापासूनचा मित्र आहे तो माझा. कॉलेजमध्येही सोबतच होता आणि दुबईलाही माझ्या सोबतच होता. थोडी मदत झाली आहे त्याची मला माहितीये. मित्र काय जवळजवळ भाऊच आहे तो माझा असं समजा. हो मी आल्यापासून बघितलं ना तुमचं बॉन्डिंग खूप छान आहे. मिस मयुरी, बाबा गेल्यापासून एवढी मदत झाली आहे ना त्याची मला. कधीच एकटं सोडलं नाही त्याने मला. मला चेंज मिळावा म्हणून मम्माने मला दुबईला पाठवलं. तर आर्यनने इथलं सगळं काम सोडून माझ्यासोबत दुबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं. कधीच एकटं नाही सोडलं मला आणि माझ्याकडून सगळा बिझनेस शिकून घेतला. आणि त्यानंतर आम्ही दोघं मिळूनच तर तिथला सगळा बिझनेस हँडल करतोय. कामामध्ये एकदम परफेक्ट आहे आर्यन. हा पण थोडे खोडकर पण आहेत ना ते. अरे त्याच्या सेन्स ऑफ ह्युमर बद्दल काय सांगू. आमच्या ग्रुपमध्ये तर सगळ्यात फनी मेंबर म्हणून ओळखला जायचं. तुम्हाला सांगतो मिस मयुरी, आर्यनवर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आता बघा ना, मागचं 1 वर्ष झालं मी इथे आहे तेव्हा तिथला दुबईचा सगळा बिझनेस आर्यनच तर सांभाळतोय. खरं आहे सर. अरे बघा आपण बोलत काय बसलो, सगळे बाहेर वाट बघतात. चला लवकर. एवढी काय घाई आहे सर बाहेर सगळे वाट बघतायत. थोड्या वेळाने जाऊ. नाही लगेच चला. इट्स ओके. सर या लगेच. अहो तर देवी और सज्जनो, आपण आजच्या या गेमला चालू करणार आहे. या गेम मध्ये ही अंगठी आपण ह्याच्यामध्ये घंगाळ मध्ये ठेवणार आणि जो कॉन्टेस्टंट हे अंगठी पहिले शोधून काढेल तो असेल ह्याचा विनर. काय वाटतं तुम्हाला कोण विनर असेल? राजवीर. तुम्हाला काय वाटतं कोण विनर असेल? मयूर. जाऊ दे, आपण तुम्हाला नाही विचारणार. मग तुम्हाला काय वाटतं? मयुरी मॅडम. मिठोशी तुम्हाला काय वाटतं? राजवीर. मामा तुला काय वाटतं? आर्यन ब्रो. अरे ऑफकोर्स मयुरी वहिनी. आणि या कॉम्पिटिशनचा विनर आपला ब्रोच असणार आहे. आणि आपण स्टार्ट करतोय. 1 2 3. आपल्याला तर माहिती आहे ब्रो जिंकणार आहे. कम ऑन. ओ शक्यच नाही, आमची मयू जिंकणार आहे. मायू मायू मायू.
हे ब्रो शोध ना लवकर, अंगुठी आहे ती, फुटबॉल फील्ड आहे, शोध ना लवकर. हा गॅरी थांब ना, वेळ लागतो जरा. मिळाली अंगठी. जिंकल्या मयुरी वहिनी. असं काय कोणी पण जिंकू शकतो. चिल मारा गाई, चिल मारा यार, चिल मारा. हे बघा कसं आहे, जिंकणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही खेळता कसे याला काही महत्व नाहीये. अरे आरवी, हा नाही सर, एक फेअर गेम झाला पाहिजे, एक फेअर गेम झाला पाहिजे सर. हा, अरे उसमे काय होऊ दे ना, आम्ही त्यात जिंकणारच आहोत, पण तुम्ही आम्हाला देणार काय ते सांगा. ए नाही, हा गेम नाही, आता आपण दुसरा गेम खेळणार. हा खेळा ना, त्यात काय आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. पण कुठला गेम? आयडिया. मी इथे का आलोय हे तुमच्या लक्षात आलंच आहे, पण मी काय फक्त धमकवायला आलो नाहीये. इथून पुढे आता काय काय होणार आहे याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हा दुबईहून फक्त मला धमकावण्यासाठी नाही आलाय, बारीक लक्ष ठेवायला हवं. यामिनी मॅम एवढ्या शांत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी आहे.